तर मित्रांनो, आमच्या रानाच्या साईडला एक विहीर काढायचं काम चालू होतं. विहिरीचं काम जवळजवळ 25 फुटावर गेले आणि त्याला पाणी सुद्धा लागले. हे बघा कशा पद्धतीने पाणी लागले. आणि आज इथं ब्लास्टिंगचं काम चालू आहे. बघा इथं होलं पाडायचं चालू आहेत आणि त्या होलांमध्ये एक ब्लास्टिंगचं केमिकलसारखं एक कॅप्सूल असते, तर ती कॅप्सूल घालतात. हे कॅप्सूल एकदा उडली की पाक सगळा दगडाचा बोकनाच करून टाकते. बघा दाखवतो तुम्हाला पुढं कसं उडतंय. हे सगळं ब्लास्टिंगच्या कॅप्सूल आहे त्या होलामध्ये घालून सगळीकडे वायरे जोडायचं चालू आहे आणि सगळेजण तिथून लांब जायला लागते, कारण दगडं बिगडं सगळं पाक वर काढते. हे असं गार 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 फिरवून त्या कॅप्सूलला एनर्जी देतात. बघा कसं ब्लास्टिंग होते. कसा आहे ते आवाज बघा. ब्लास्टिंग झाले की सगळं दगडाचा बोकना आणि बोकनाच जाळण धूर संगच दगडांचा बोकनाच झालाय सगळा. ब्लास्टिंग कसं झाले बघून लगेच ते काढण्यासाठी मशीन पण तयारच असते. जरा पण थांबत नाही, लगेच येते. आलं की त्याचं काम चालू. सगळा कचरा बाहेर काढायचं काम चालू. या मशीननं एक विहीर 50 फुटापर्यंत 8 ते 10 दिवसात काढून देते. बघा तुमच्याकडे किती वेळात काढते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.